खुदा पहाड निकला कुछ नहीं. जर आपल्याला एखाद्या अतिरेकीला किंवा एखादा घुसपैठी जे आपल्या भारतात आलाय त्याला शोधायचं असेल आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात किंबहुना आपल्या एक सोसायटीमध्ये, तर आपण त्या सोसायटीला, त्या शहराला, त्या जिल्ह्याला किंवा त्या राज्याला किंवा देशाला बुलडोझर फिरवत नाहीये. आपण संबंधित विभागाकडून चौकशी करतो. जे व्यक्ती इथं आपल्या राज्यात, शहरात किंवा आपल्या सोसायटीमध्ये आलेला आहे त्याला शोधण्यासाठी आपल्या भारतामध्ये भरपूर काही यंत्रणा काम करतात. CID असेल, SIT असेल, पोलीस यंत्रणा आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे यंत्रणा आपल्या भारत देशात काम करत असतात. तर आपण जर एखाद्याला शोधण्यासाठी एखादा बिल्डिंग उद्ध्वस्त करू शकतो का, किंवा एखादा जिल्हा उद्ध्वस्त करू शकतो का, एखादा राज्य उद्ध्वस्त करू शकतो का? मुळात नाही. आपण म्हणणार हे मूर्खपणा आहे. बरोबर. असाच एक मूर्खपणा पिंपरी चिंचवड शहरातल्या कुदलवाडी मोशी पवार वस्ती इथं घडलेली आहे. आपल्याला माहिती आहे 2 महिन्यापूर्वी आमदार साहेबांनी ज्या प्रकारे विधानसभेत विधान केलं होतं की भोसरी या भागात, कुदलवाडी विशेषतः भागात भरपूर प्रमाणात रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत आणि अतिरेकी आहेत. इथं अतिरेकी घटना वेळोवेळी घडत आहेत असा त्यांनी दावा केला होता. त्याच्याच नंतर या अधिवेशन नंतर तर पोलीस यंत्र आणि महानगर प्रशासन हे ऍक्टिव्ह मोडवर आली आणि पिंपरी चिंचवड कुदलवाडी या परिसरात त्यांनी ते मोहीम चालू केली. त्यांना नोटीस द्यायचं चालू केलं आणि नोटीस दिल्यानंतर अमानुषपणे त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली. त्यांना फक्त आणि फक्त 15 दिवसाचा वेळ देण्यात आला. त्यांना सांगण्यात आला 15 दिवसामध्ये तुम्ही हे जमीन खाली करा. 1000 एकरामध्ये हा पसरलेला हा एक बिझनेस हब होता. एक इकॉनॉमिक इथं जोडलेली होती. भरपूर प्रमाणात इथं रोजगार निर्मिती होती, भरपूर वर्कशॉप्स होते, भरपूर कंपन्या होते, भरपूर इथं वेंडर्स होते, जे टाटा, जे फिनोलेक्स अशा मोठ्या मोठ्या नामांकित कंपनीला ते जॉब्स पुरवायचे. अशा मोठ्या प्रमाणात कंपनी असून सुद्धा फक्त आणि फक्त इथं भंगार व्यवसाय काम करत असतात. इथं इलिगल एस्टॅब्लिशमेंट आहे. हा झोन रेसिडेन्शियल आहे, इथं इंडस्ट्रियल झोन नाही आहे. इथं भरपूर आगीची घटना घडत असतात. हा रेड R झोन असल्यामुळं इथं व्यवसाय आपण करू शकत नाही. असे विविध कारण आमच्या पिंपरी चिंचवडचे प्रशासक यांनी दिलं आणि त्यांच्यावर बुलडोझर फिरवली. त्यांना कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. त्यांनी सांगितलं, तिथले व्यापारी संघटनेने सांगितलं, आम्हाला काही दिवसाची मुदत अजून द्या, आम्हाला जागा बघू द्या. आमचे जे मशिनरी आहेत ते मागातले आहेत, त्यांच्यावर लोन आहे, करोडो रुपयाची मशीन आहेत, ते आम्ही असंच कुठं त्याला शिफ्ट करू शकत नाही. त्यांना खोलण्यासाठी महिना 2 महिने जातील. एका दिवसात, 2 दिवसात किंवा 15 दिवसात हे मशीन शिफ्ट करणे शक्य नाही. पण कोणत्याही गोष्टी न ऐकता, कोणत्याही गोष्टीला मान न देता, त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य न करता तिथल्या व्यापाऱ्यांसोबत कुठंतरी अत्याचार झालेला आहे असंच दिसून येतोय. तिथल्या व्यापारी त्रस्त झालेत, त्यांच्यावर करोडो रुपयाचे लोन आहेत. तिथले लेबर जे बेरोजगार झालेत, तिथलं स्थानिक जे राहणारे लोक होते, त्यांचे दुकानं होते, त्यांची गोडाऊनी होती, त्यांना भाड्याने देण्यात आलेली होती. त्यांची दुकानं त्यांच्यावर त्या दुकानांवरच त्यांचं सगळं काय चालायचं. त्यांनी मोठे मोठे बँकेतून लोन घेतलेले होते. त्यांचे काही लोकांच्या घरी लग्न ठरलेल्या होत्या, त्या लग्नाचा खर्च त्यांच्या डोक्यावर आहे. तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत. आता जर आपण बघितलं तर 12वीची परीक्षा सुद्धा चालवली आहे. असंही प्रशासक यांना सांगण्यात आले की ही परीक्षा होऊस तर आम्हाला थोडी वेळ द्या, आम्ही हे काढून घेतो. आपण असे अमानुषपणे कोणतेही बुलडोझर चालवू नका. आम्ही तुम्हाला कर देतोय, आम्ही इथं रस्त्याचा कर देतोय, पाणीचं कर देतोय, शिक्षण कर देतोय आणि जे इथं व्यवसाय करतो व्यवसाय कर देतोय. एवढं सगळं कर देऊन सुद्धा आम्ही GST पण भरतोय. एवढं सगळं होत असताना सुद्धा प्रशासक शेखर सिंह साहेब व त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी कोणतीही इथं दयामया न दाखवता
कुणाच्या बोलण्यावरून ही कारवाई करण्यात आली, ह्याच्या मागं असे कोणते यंत्रणा आहेत, कोणते असे मोठे लोक आहेत, कोणते आपले असे आका होते जे तुम्ही थोडासा सुद्धा त्यांना श्वास घेऊ दिलं नाही. त्यांना लागोपाठ दररोज गेल्या 7 दिवसापासून आपण कारवाई करत आल्यात. आज 70, 80 ते 90% कुदलवाडी हा ध्वस्त झालेला आहे. आपण जर त्या परिसरातला नजारा बघितला तर आपल्याला असंच भास येईल की हे भारतातला नसून हे गाझापट्टी, सिरिया, फिलिस्तीनचा कुठला तरी नजारा असेल. पण नाही माझ्या मित्रांनो, हे पिंपरी चिंचवड शहर ज्याला आपण उद्योग नगरी म्हणून ओळखायचो, आता हे उद्योग नगरी नसून हे उद्ध्वस्त नगरी झालेली आहे. हे फार निंदनीय गोष्टी आहे. जे पिंपरी चिंचवड शहराचा आशिया खंडामध्ये महानगरपालिकेचं जे सर्वात मोठं नाव होता, त्याच पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेचे प्रशासकनी कुद्दलवाडीतल्या लोकांना उद्ध्वस्त करून टाकले, जमीन दोस्त करून टाकले. आणि जे आरोप आमदारांनी केले होते, कुद्दलवाडीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्या आहेत. तर आपल्या माहितीसाठी सांगतो, पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातून 40 रोहिंग्यांना पकडण्यात आलेला आहे. पण एकही रोहिंग्या बांगलादेशी किंवा अतिरेकी कुद्दलवाडी परिसरातून पकडलेला आलेला नाही. आणि परत तिथलं काही जे लोक जे मयत पावलेत, ज्यांना हृदयविकारांनी मयत झाली, एकाने वरून त्याला तो पडण्यात आला, वरून तो लेबर पडला, तो जागीच त्याची मृत्यू झाली. त्याची बॉडी पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्याच्या गावी सुखरूप पोहोचवली आहे. त्याला आम्हाला कुठं शोधही लागू दिला नाही. ते कॉज ऑफ डेथ काय होतं, ते कारण काय होतं, कारण की कुठंतरी ही कारवाई थांबली नाही पाहिजे, ह्याची पूर्णपणे जबाबदारी इथले महानगरपालिकेचे प्रशासक यांनी घेतलेली होती. तर त्यांनी कोणतीही अशी गोष्ट ठेवलेली नाही जे लोकांमध्ये येईल आणि त्याचा उद्रेक निर्माण नाही झालं पाहिजे. याच अनुषंगाने ही कारवाई जाणून बुजून केलेली आहे. ही कारवाई एक निंदनीय आहे. मी या कारवाईचा इथं निषेध व्यक्त करतो. कुठंतरी माणसाला काळिंबा फासणारी एक कारवाई होती, माणुसकीला गाळबोट लागणारी कारवाई होती. मी शहाबुद्दीन शेख, लोकशाही युवा फाउंडेशनचा अध्यक्ष. नेहमी लोकशाही युवा फाउंडेशन न्याय, हक्क आणि लोकांसाठी लढणारी एक देशप्रेमी संघटना आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला, आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.